पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर येते। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली आणि हत्या करतानाचा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे। लहान मुलासमोरच हा संपूर्ण प्रकार घडला। लहान मुलासमोरच पत्नीची हत्या करण्यात आली। पुण्याच्या खराडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। खून करून पती पोलीस स्टेशनला हजर सुद्धा झाला। तर पुण्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे आणि पत्नीची हत्या करतानाचा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे। लहान मुलासमोरच हा संपूर्ण प्रकार घडला। तो पांडुरंग आघाव, शेषराव सानप, माझा मेहुणा, हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे। आमच्या गावामधलं बी एक घर आहे, त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला। हाय ते विठ्ठल आघावाचं, ते बी काय कमी नसन। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रेवती हिंगवे आहेत। रेवती, पुण्यामध्ये क्रूरतेचा कळस पाहायला मिळतो अक्षरशः। नेमका हा काय संपूर्ण प्रकार आहे, सध्या काय कारवाई? नक्कीच ऋतुजा, आपण जसं त्या व्हिडिओमध्ये बघतो की अगदी क्रूरतेने एका पतीनेच आपल्या पत्नीला संशयावरनं खून करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातल्या खराडी परिसरामध्ये घडलेला आहे। आणि एवढंच नसून खून केल्यानंतर त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी काढला आणि तो आता व्हायरल होत आहे। आपण जर त्या व्हिडिओकडे नीट बघितलं आणि नीट ऐकला जर तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये तो असं देखील म्हणतो की माझी ही सगळी करण्याची इच्छा नव्हती, परंतु तिचं काही बाहेर अफेअर होतं त्या प्रकरणातनं आणि तिच्यावरती हा देखील संशय त्यांनी घेतला होता की त्याची जी प्रॉपर्टी आहे गावाकडे ती हडप करण्याचा प्रयत्न ती करत असल्याने त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी सांगितलं। आणि त्यातच त्या व्हिडिओमध्ये त्या लहान मुलाला, त्यांचं जे मूल आहे ते देखील दाखवलं। खरं तर आता खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबाबतची पुढील तपासणी देखील चालू आहे। पण हा अगदी क्रूरतेचा कळस पुणे शहरात घडलेला आहे ऋतुजा। निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।